अमन विश्व हायस्कूलमध्ये डिजिटल पद्धतीने विद्यार्थी संसद निवडणूक उत्साहात संपन्न. संभाजीनगर येथील अमन विश्व हायस्कूल येथे विद्यार्थी संसद निवडणूक लोकशाही पद्धतीने अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या निवडणुकीत प्रत्येक वर्गातून 2 प्रतिनिधींनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत डिजिटल पद्धतीने मतदान करून आपल्या प्रतिनिधींची निवड केली. या निवडणुकीत कोमल विजय वाघमारे हिने सर्वाधिक मते मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. आरोही सुनील कापडे हिने द्वितीय क्रमांक मिळवला, तर शेख मुस्तकीम तृतीय क्रमांकाने विजयी झाला. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया विद्यार्थ्यांसाठी या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनीच यशस्वीपणे पार पाडली. दीपक भालमोडे या विद्यार्थ्यांनी केंद्राध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली. प्रतीक्षा जाधव, सृष्टी कनकुटे आणि प्रशिका सोनवणे या विद्यार्थिनींनी मतदान अधिकारी म्हणून उत्कृष्ट काम केले. तसेच मोहम्मद आसेफ, मोबिन खान, श्रीनाथ यादव या विद्यार्थ्यांनी सुरक्षा कर्मचारी म्हणून शिस्तबद्ध व सुरक्षित वातावरण राखण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, आधुनिक मतदान प्रणालीची ओळख व्हावी आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर समजावा या उद्देशाने ही विद्यार्थी संसद निवडणूक डिजिटल पद्धतीने घेण्यात आली. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय बद्रीनाथजी थोरात सर यांच्या मार्गदर्शनाखाली सहशिक्षक श्री सुधाकर गुंजाळ यांच्या नियोजनातून आणि सर्व शिक्षकांच्या मोलाच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना लोकशाही मूल्ये, मतदानाचे महत्त्व, नेतृत्व गुण, जबाबदारीची जाणीव, संघभावना आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी प्रेरणादायी ठरला.